ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। हरी काय देतात काय कुठे तुम्हाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरकण्ठमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुजिनी देवै सदा वन्दिता सा सरस्वती भगवती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विश्वं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयति यत्कृपातमहं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे।
ध्येयं सदा परिभवग्नमविष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरा नववीरदाभा पीताम्बरा तरुणबिम्बफलदर्शा पूर्णेन्दुसुन्दरमुखा अरविन्दनेत्रा कृष्णात्परं किमपि तत्त्वमहं न जाने नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये सीतानाथसमारम्भा श्रीरामानन्दार्यमध्यमा अस्मदाचार्यपर्यन्ता हे गुरु परम्परा गौरांगं रसमयं नित्यं रसाचार्यं रसोत्सुकं श्रीरामहर्षणं देवाख्यं सद्गुरो प्रणमाम्यहम्। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय भक्ति चोर प्रभु जय जय मान गोपाल कृष्ण भगवान की राधा रानी की। सर्वांनी प्रेमपूर्वक भजन करा। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद श्री राधे राधे गोविंद
गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद 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 राधे गोविंद राधे गोविंद राधे गोपाल कृष्ण भगवान की राधा रानी की श्री सुखदेव भगवान की भागवत महापुराण की सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्त वांछित कल्पतरु दयाघन सच्चित सच्चिदानंद स्वरूप कृष्ण परमात्म्याची वाङ्मयीन प्रतिमूर्ती असलेले श्रीमद भागवत महापुराण आणि या महापुराणांतर्गत चालू असलेली श्रीमद भागवत कथा या कथेचा आज 7वा दिवस 7व्या दिवसाला प्रारंभ होत आहे। गेली 6 दिवस आपण भगवान श्रीकृष्णांचं चरित्र श्रीमद भागवतातल्या कथा श्रवण केलेल्या आहेत। राजा परीक्षितीच्या निमित्ताने भगवान शुकाचार्यांनी जे महापुराण श्रीमद भागवत महापुराण सांगितलेलं आहे तेच परम भाग्याने आज आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे। पुनश्च एकदा समोर बहुश्रुत श्रोते मातृपितृ बंधू वर्गजन यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या सेवेला सुरुवात करत आहे। कालच्या कथा प्रसंगामध्ये आपण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये महारास लीला केली, त्याच पद्धतीने उद्धवाला वृंदावनामध्ये पाठवून उद्धवाचा अहंकार हरण केलेला आहे, कंसाचा वध केलेला आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने मुचकुंदाच्या माध्यमातून कालियवनाचा वध केलेला आहे आणि तेच भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरा सोडून वयाच्या 25व्या वर्षी आज द्वारकेमध्ये आले। द्वारकेत आल्यानंतर स्वतः श्रीकृष्णांनी स्वतःची नगरी प्रस्थापित केलेली आहे।
स्वतःची नगरी प्रस्थापित केलेली आहे. द्वारका नगरी ही दुसरं तिसरी कोणीही रचलेली नसून साक्षात भगवान श्रीकृष्णांनी ती नगरी रचलेली आहे. आणि आज भगवान श्रीकृष्ण परमात्मा 25 वर्षाचे पूर्ण आहेत आणि भगवंताचा विवाह भगवान परमात्मा ज्या ज्या वेळी या भूतलावर अवतीर्ण होतात त्या त्यावेळी एकटे अवतार कधी घेत नाहीत. भगवान परमात्मा आपल्या संपूर्ण परिवारासह अवतार घेत असतात. जसं शेष भगवंताला सांगितलं तुम्ही बळीराम दादा व्हा, तसं माता लक्ष्मीलाही सांगितलं होतं की तू कौंडण्यपुरामध्ये राजा भीमकाची कन्या म्हणून रुक्मिणी म्हणून जन्माला येईल. आणि अशा पद्धतीने विदर्भ नरेश भीष्मक राजा त्याची पुत्री रुक्मिणी, या रुक्मिणीसोबत भगवान श्रीकृष्णांचा विवाह संपन्न झालेला आहे. इथपर्यंत काल आपण आलेलो होतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा विवाह रुक्मिणी मातेसोबत झालेला आहे. रुक्मिणी ही साक्षात भगवती लक्ष्मी आहे आणि ही लक्ष्मी फक्त आणि फक्त नारायणाचीच असते, ती दुसऱ्या कोणाची होऊ शकत नाही. काल मी सांगितलं लक्ष्मी एक तर तुमची पुत्री होऊ शकते, तुम्ही लक्ष्मी पुत्र होऊ शकता, तुम्ही लक्ष्मीचे पिता होऊ शकता, पण लक्ष्मीचे पती मात्र तुम्ही कधी होऊ शकत नाही. लक्ष्मीचा पती एकच आहे, तो म्हणजे भगवान नारायण. आणि भगवान नारायणाचा आणि रुक्मिणी मातेचा विवाह काल संपन्न झालेला आहे. तो विवाह म्हणजे खास करून शास्त्र शुद्ध विधीने पार पडलेला नाही. भगवान श्रीकृष्णांचा विवाह भागवत ग्रंथामध्ये राक्षस विधीने पार पडला असं सांगितलेलं आहे. देव जरी असले तरी त्यांचा विवाह राक्षस विधीने पार पडलेला आहे. भगवान श्रीकृष्णांच्या जीवनामध्ये अनंत गोष्टी अशा अवचित घडलेल्या आहेत. ठरवून असं काहीच नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आपण कर्णोपकरणी तरी ऐकलेलं असेलच. त्यामुळे आपल्याला एवढं माहिती आहे की देवाला किती पत्न्या होत्या? 16,108. 16,108 पत्न्या भगवान श्रीकृष्णांना होत्या. एवढ्या पत्न्या त्यापैकी काल फक्त आपण भगवंताचा विवाह रुक्मिणी मातेसोबत झाला एवढं काल पाहिलेलं आहे. ती रुक्मिणी सुद्धा साक्षात भगवती लक्ष्मी असल्यामुळे ती सुद्धा म्हणते मी कोणालाही बाकीचं कोणाच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार नाही. एक वेळ मला 100 जन्म घेता आले तरी घेईल, ते 100ही जन्म तुझीच तपश्चर्या करेल, पण वरमाला घालील तर फक्त तुझ्याच गळ्यामध्ये घालील देवा, असा लक्ष्मीने सुद्धा केलेला प्रण आहे. ती लक्ष्मी माता म्हणते कारण माझ्या रोमारोमामध्ये भगवान परमात्मा साठलेला आहे. माझ्या ध्यानामध्ये माझ्या सगळ्या शरीरामध्ये जर कोण असेल तर भगवान परमात्मा व्यापलेला आहे. देवाशिवाय भगवंताशिवाय मी दुसरं कोणाचे चिंतन करत नाही. मैंने मेहंदी लगाई रे कृष्ण नाम की, मैंने मेहंदी लगाई रे कृष्ण नाम की. सुंदर गीत गायलेले. लक्ष्मी माता म्हणते मी मेहंदी जी लावलेली ती भगवंताच्या नावाची लावलेली आहे, त्याच्यामुळे मी दुसरं कोणाचंही नाव घेणार नाही आणि दुसरं कोणालाही वरणार नाही. छोटंसं गीत आहे पहाडी. माझ्या रोमारोमामध्ये भगवान श्रीकृष्ण कसे भरलेले आहेत, माझ्या प्रत्येक अवयवामध्ये देव कसे आहेत. मैंने रटना लगाई रे, मैंने रटना लगाई रे
राधे तेरे नाम की मैंने रटना लगाई रे, राधे तेरे नाम की मैंने रटना लगाई रे, राधे तेरे नाम की मैंने रटना लगाई रे, राधे तेरे नाम की। भगवान श्री कृष्ण परमात्म्याला भगवान परमात्म्याला आपण एकदा आपलंसं केलं, संपूर्ण शरीर समर्पित केल्यानंतर माझ्या प्रत्येक अवयवातून देवाचीच सेवा घडली पाहिजे। मेरे पलकों में राधा, मेरे पलकों में राधा, मेरे मेरे पलकों में राधा, मेरे अलकों में राधा, मैंने भांग भराई रे, राधे तेरे नाम की मैंने भांग भराई रे, राधे तेरे नाम की मैंने रटना लगाई रे, राधे तेरे नाम की मैंने रटना लगाई रे, राधे तेरे नाम की। मेरे नयनों में राधा, मेरे नयनों में राधा, मेरे नयनों में राधा, मेरे नयनों में राधा, मैंने मेहंदी रचाई रे, ओ मैंने मेहंदी रचाई रे, राधे तेरे नाम की मैंने रटना लगाई रे, राधे तेरे नाम की मैंने रटना लगाई रे, राधे तेरे नाम की। मेरी चुनरी में राधा, मेरी दुलरी में राधा, मेरी चुनरी में राधा, मेरी दुलरी में राधा, मैंने नथनी सजाई रे, ओ मैंने नथनी सजाई रे, राधे तेरे नाम की मैंने रटना लगाई रे, राधे तेरे नाम की मैंने रटना लगाई रे, राधे तेरे नाम की। मेरे अंग अंग में राधा, मेरे संग संग में राधा, मेरे अंग अंग में राधा, मेरे संग संग में राधा, गाना बंसी बजाई रे, ओ गाना बंसी बजाई रे, राधे तेरे नाम की मैंने रटना लगाई रे, राधे तेरे नाम की मैंने रटना लगाई रे, राधे तेरे नाम की, राधे तेरे नाम की, राधे तेरे नाम की। गोपाल कृष्ण भगवान की। रुक्मिणी माता म्हणतायत की मी माझ्या रोमारोमामध्ये त्या भगवंताला साठवलेलं आहे, माझ्या ध्यानात, माझ्या क्रियेत, माझ्या मनात, माझ्या हालचालीत तोच आहे, त्याच्याशिवाय मी जगत नाही। मी जे खाते, माझं पेय, माझं खाद्य सगळं तोच आहे। सिय पिय प्यारे की मूर्तियां मन को मोहाए जाए रे,
सिया पिया प्यारे की मूर्तिया मन को मुहाए जाए रे। सिया पिया प्यारे सिया पिया प्यारे की मूर्तिया मन को मुहाए जाए रे। सिया पिया प्यारे की मूर्तिया मन को मुहाए जाए रे। बोला सिया पिया प्यारे की मूर्तिया नख शिखते सर्वांग युगला छबी। माझ्या पायाच्या नखापासून शिखापर्यंत त्याची छबी आहे, दुसरं काय नाही। नख शिखते सर्वांग युगला छबी। लोचन लोल लोभाए जाए रे। सिया पिया प्यारे की मूर्तिया मन को मुहाए जाए रे। सिया पिया प्यारे की मूर्तिया मन को मुहाए जाए रे। को मुहाए जाए रे। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मी रोमारोमामध्ये साठवलेलं आहे आणि म्हणून तोच माझा पती आहे आणि मी त्याची अर्धांगिनी आहे। असे या ठिकाणी भगवान परमात्म्याचा आणि रुक्मिणी मातेचा हा प्रथम विवाह संपन्न झाला। हे ध्यानात ठेवा, प्रथम विवाह। पुढे भगवान परमात्म्याला या रुक्मिणी मातेपासून एक मुलगा झाला, पहिला मुलगा, त्याचं नाव आहे प्रद्युम्न। भगवान श्रीकृष्णाचा पहिला मुलगा रुक्मिणी मातेपासून झालेला, त्याचं नाव आहे प्रद्युम्न। हा प्रद्युम्न कोण आहे? रतीचा पती आहे, कामदेव साक्षात। दिसायला अतिशय सुंदर आहे। पुढे हा प्रद्युम्न जन्मल्याबरोबर एक द्वारके शेजारी शंभरासुर नावाचा दैत्य, त्या शंभरासुर नावाच्या दैत्याने ह्या प्रद्युम्नाला, भगवंताच्या मुलाला पळवलं, त्याचं अपहरण केलं आणि त्याला समुद्रात फेकून दिलं भगवंताच्या द्वेषाने। परंतु समुद्रात फेकून दिल्यावर त्या मुलाला एका मासोळीनं गिळलं। ती मासोळी एका कोळ्याने पकडली। परत ती मासोळी पुन्हा शंभरासुराच्या घरीच, त्याच्या काय म्हणतात किचन मध्ये दिली। आणि ज्यावेळेस तो तिथला कोण आचारी असेल त्यानं त्या मासोळीच्या पोटामध्ये तो मुलगा पाहिला आणि तो मुलगा आहे तसा शंभरासुराला नेऊन दिला। आणि मग हा जो प्रद्युम्न आहे तो साक्षात कामदेव आहे। त्याची पत्नी रती, नारदांनी सांगितलं रती तुझा पती शंभरासुराच्या घरी बालक सापडलेला आहे, बालक तिथे आहे, तिथे जाऊन सेवा कर। ती रती छद्मवेशामध्ये आलेली आहे दासीच्या आणि त्या बाळाचं लालन पोषण करू लागले। कालांतराने जसं बाळ मोठं झालं तसं त्या दासीनं सांगितले की मी तुमची पत्नी आहे। त्यानं सांगितलं असं कसं होऊ शकतं, तुम्ही साक्षात कामदेव आहात आणि मी तुमची पत्नी रती आहे, मग हे घडलं कसं?
तुम्हाला जन्म मिळालाय भगवान शंकराच्या शापामुळं, भगवंताचा पुत्र म्हणून शंकरांचा शाप आहे. ज्यावेळेस महादेवाने कामदेवाला भस्म करून टाकलं त्यावेळेस रत्नीनं सांगितलं की भगवान शंकराला विनंती केली, माझे पती मला परत द्या. त्यावेळेस भगवान शंकराने सांगितले की तुझे पती भगवान श्रीकृष्णांचा पुत्र म्हणून जन्माला येते आणि म्हणून आता तुम्ही माझे पती या स्वरूपात जन्माला आलेला आहात, तुम्हीच माझे पती आहात. मग इथे मला कोणी पळून आणलं? शंभरासुराने. तो तर आमचा शत्रू आहे. आणि प्रद्युम्न याने त्या शंभरासुराचं सैन्य घेऊन शंभरासुरावर हल्ला केला आणि शंभरासुराला मारलं. तो प्रद्युम्न आता पत्नीसह आपल्या घरी द्वारकेला आलेला आहे. लहानपणी राक्षसानं चोरून नेलेला मुलगा आता मोठा झाल्यावर प्रत्यक्ष सुनाला घेऊन घरी आला. त्यामुळे आईला फार मोठा आनंद झाला. सुनासकटच आला घरी. पुढे या प्रद्युम्नाला एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे अनिरुद्ध. भगवंताचा नातू अनिरुद्ध. हा विस्तार पाहण्याच्या अगोदर भगवान श्रीकृष्णाचा प्रथम विवाह पाहिला आपण रुक्मिणी मातेसोबत. भगवान परमात्म्याचा दुसरा विवाह आहे जांबवंती सोबत. काय कथा? द्वारके शेजारी एक राजा होता, त्याचं नाव सत्राजित. त्याने तपश्चर्येने एक मणी मिळवला होता. त्या मण्याचं नाव आहे सैमंतक मणी. अनंत प्रकारचे मणी आहेत, चांगले रत्न, लाल, कौस्तुभ मणी, चिंतामणी. तसा हा सैमंतक नावाचा मणी. तो रोज आंघोळ करून शुचिर्भूत होऊन देवपूजा केल्यानंतर त्याची पूजा करायची. त्याची पूजा केल्यानंतर 8 भार सोनं द्यायचं. 8 भार सोनं. आणि मग सगळे लोक चर्चा करत होते की एवढा सुंदर मणी 8 भार सोनं देणार हा सत्राजित याच्याजवळ काय करायचा तो मणी? काही काही गोष्टी राजाजवळ शोभून दिसतात. हा मणी जर भगवान श्रीकृष्णाला द्वारकेतल्या दिला तर निश्चित काहीतरी लोकांसाठी चांगला उपयोग होईल याचा. आणि म्हणून यानं तो मणी कृष्णाला द्यावा अशी लोकांमध्ये चर्चा झाली. पण आता एवढी मोलाची वस्तू कोण कोणाला देत आहे का? नाही देणार. झालं काय? एके दिवशी सत्राजिताचा भाऊ, त्याचं नाव आहे प्रसेन. हा प्रसेन तो मणी गळ्यामध्ये घालून शिकारीसाठी जंगलामध्ये गेला. जंगलात गेल्यानंतर दिशा भरकटला. सैन्य एकीकडे, प्रसेन एकीकडे. रात्र झाली, त्याला काही कळलं नाही. आणि रात्रीच सिंहाने त्याच्यावरती हल्ला केला, त्याला मारलं आणि त्याच्या जवळचा तो मणी घेतला. इकडे काय झालं? प्रसेन, माझा भाऊ घरी काय येत नाही? 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, आठवडा झाला. आणि मग नुसत्या शंका कुशंका वाढायला लागल्या. निश्चित माझ्या भावाला कोणीतरी मारलं. माझा भाऊ काही रिकाम्या नव्हता. त्याच्या गळ्यामध्ये सैमंतक नावाचा मणी आणि या मण्यासाठीच माझ्या भावाला मारलं. कोण मारलं असं? अनेक ठिकाणी डाऊट ठेवत होते. ज्या अर्थी लोकांमध्ये चर्चा होती की भगवंताने कृष्णाने हा मणी मागितला होता, त्या अर्थी निश्चित कृष्णानेच माझ्या भावाला मारलं आणि तो मणी त्यानं घेतला. असं तो सत्राजित आपल्या बायकोला सांगत होता. असं मला वाटतंय, असंच घडलं, असं नाही बरं का. असं सत्राजित त्याच्या बायकोला सांगत होता. आणि मग तू कोणाला सांगू नको. पण त्या सत्राजिताच्या बायकोने करणे जपंजना. ह्या कानातून जप करायचा त्या कानात, त्या कानातून त्या कानात, ज्याला म्हणतात करणे जपंजना. त्या सत्राजिताच्या बायकोनं ह्या बाई तुला म्हणून सांगते, ती म्हणते तुला म्हणून सांगते. असं करता करता अख्ख्या राज्यात ती बातमी पसरली की सत्राजिताच्या भावाला कृष्णानं मारलं आणि तो सैमंतक मणी घेतला. बातमी त्या गावापुरती नाही राहिली, द्वारकेमध्ये आली. ती रुक्मिणी मातेच्या कानावर आली आणि रुक्मिणी मातेनं कृष्णाला सांगितलं, का हो तुमच्या बाबतीमध्ये अशी लोकांमध्ये चर्चा आहे, खरं आहे का? कृष्ण म्हणतात, हे तर मी केलेलंच नाहीये. आणि मग अशी चर्चा, असले आळ हे मी खपून घेणार नाही. कुठेतरी याची शहानिशा करून सत्य काय ते उघडकीला आणलं पाहिजे. आणि म्हणून भगवान परमात्मा त्या सत्राजी भेटायला गेले.
सांगितलं, हे बघ, तुझा मणी मी घेतलेला नाहीये आणि तुझ्या भावाला मी मारलेला आहे. हा जो खोटाळ माझ्यावर आरोप केलेला आहे हा संपूर्णतः खोटा आहे. पण तुझा मणी, तुझा भाऊ कोणी मारला आणि मणी कोणी घेतला याचा तपास मात्र मी आता काढणार आहे. कधी गेला, केव्हा गेला, कुठं गेला, बरोबर त्याचा मागमूस घेऊन भगवान श्रीकृष्ण पाठीमागे त्याच्या गेले. ते जंगल संपूर्ण धांडोळलं तर त्यांना एका ठिकाणी प्रसेनजीत मृत अवस्थेमध्ये आढळला. या प्रसेनला कोणी मारलंय तर त्या ठिकाणी सिंहाचे पाऊल पुन्हा दिसत होते. म्हणजे सिंहानच या प्रसेनाला मारलंय, पण त्याच्या गळ्यात तर मणी नाही. मग त्या सिंहाच्या पाऊल कोणाच्या मागे मागे भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेले. थोड्या अंतरावर गेल्यानंतर तो सिंह सुद्धा मरून पडलेला दिसला. सिंहाला कोणी मारला असावं आणि सिंहाच्या जवळ सुद्धा सैमंतक मणी नाही. तर त्या सिंहाचं एका अस्वलासोबत युद्ध झालं होतं. त्या अस्वलाच्या पाऊल कोणा तिथं दिसत होतं. ते काय अस्वल सामान्य नव्हतं. सिंहाला मारते म्हणजे ते कसं साधे का. त्या अस्वलाच्या पाऊल कोणाच्या पाठीमाग ते गेले तर पुढे एक गुफा लागली. त्या गुफेमध्ये जांबवंत नावाचा अस्वल, त्याची मुलगी जांबवती 16 वर्षाची, एका पाळण्यामध्ये त्या सैमंतक मण्याला अशी खेळत होती चेंडू सारखं. भगवंताने तो मणी पाहिला आणि हाच तो मणी आणि याला आपल्याला घ्यायचं. भगवान परमात्मा गुफेच्या दाराजवळ आल्याबरोबर त्या मुलीनं जोरात आवाज केला, आरडाओरडा केल्याबरोबर तो तिचा बाप जांबवंत पळत बाहेर आला. बाहेर आल्याबरोबर तू कोण, त्यांना सांगितलं तू कोण, माझा परिचय घेणारा. ते म्हणलं तू कोण, तू कोण. असं करता करता शब्द वाढले आणि दोघांचं युद्ध सुरू झालं. भगवंताने सांगितलं, हा जो मणी, तो मणी मी घ्यायला आलेलो, हा मणी मला पाहिजे. जांबवंताने सांगितलं, हा मणी काय मी फुकट नाही आणला, सिंहासोबत युद्ध करून कमवलेला मणी आहे. पाहिजे असेल तर माझ्यासोबत 2-2 हात करून लढायला तयार हो. जांबवंताचं आणि भगवान श्रीकृष्णाचं युद्ध सुरू झालं. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, आठवडाभर नाही, 15 दिवस नाही, 27 दिवस युद्ध चालू होतं. द्वंद्व युद्ध. जांबवंत आणि भगवान श्रीकृष्ण. 27 दिवस युद्ध झाल्यानंतर जांबवंत असा खिळखिळ करून टाकला भगवंताने. त्याच्या नसा नसा ढिल्ल्या करून टाकल्या. सगळे हात पाय मोडून काढले. त्यावेळेस तो हरला. पण त्याने विचारलं, माझ्याशी युद्ध करणारा आणि मला हरवणारा अजून तर पृथ्वीवर जन्माला यायचा आहे. कारण या पृथ्वी तलावरच्या सगळ्या योद्ध्यासोबत, सगळ्या मल्लांसोबत बड्या मी कुस्ती खेळलेला माणूस आणि मला आजपर्यंत कोणी हरवलं नाही. मी सगळ्यांना हरवलेलं आहे. खरं सांगा, तुम्ही कोण आहेत? तुम्ही कोण आहेत सांगा. जांबवंताला बरोबर ओळख काढायची होती. कारण का हा जांबवंत आजचा नाहीये, त्रेतायुगातला आहे. ज्या जांबवंताने भगवान रामप्रभूंना राम रावणाचं युद्ध झालं त्याच्यामध्ये सहकार्य केलेला हा जांबवंत आहे. सगळे सैन्य एकदा रामेश्वरला बसलं होतं. रामेश्वर 4 धामपैकी एक, कन्याकुमारीच्या शेजारी. त्या रामेश्वराची स्थापना प्रभू रामचंद्रांनी केलेली आहे. लंकेवर विजय मिळवायचा आहे तर मग सेतू बांधायचा आहे म्हणून सगळी जण त्या ठिकाणी बसली होती. सगळ्यांच्या वस्त्या तिथं होत्या रामेश्वरला. आजही तुम्ही गेले तर रामायणातले प्रमुख पात्र, त्यांचे प्रत्येकाचे स्वतंत्र कुंड आहेत तिथं. 22 कुंड. त्या 22 कुंडाचं स्नान करावं लागतं. सुग्रीवाचा कुंड, जांबवंताचा कुंड, सगळे 22 कुंड आहेत तिथं प्रत्येकाच्या नावानं. ही सगळी सेना तिथं निवासी राहत होती. आणि मग समुद्राच्या कडेला एकदा सगळ्यांनी कुस्त्या खेळल्या. तर असं म्हणतात, जांबवंतांनी सगळ्यांसोबत कुस्ती खेळली आणि सगळ्याला हरवलं. पण हनुमंतरायासोबत, लक्ष्मणासोबत, सगळ्यांसोबत खेळली. आणि शेवटची त्याची इच्छा राहिली होती, मला रामप्रभू सोबत कुस्ती खेळायची. रामप्रभूंनी सांगितलं, या अवतारात मी नाही कुस्ती खेळणार तुझ्यासोबत, पण तुझी इच्छा मात्र निश्चित पूर्ण करेल द्वापार युगामध्ये. तेव्हापासूनचा हा जांबवंत आता त्याच्या लक्षात आलं की मी सगळ्यांसोबत कुस्ती खेळलेलो आहे, पण एका माणसासोबत खेळलो नाही. खरं सांगा, तुम्ही कोण आहे? कृष्णाने सांगितलं, मी कृष्ण आहे.
नाही नाही नाही, तुम्ही कृष्ण नाही, तुम्ही माझे रामप्रभू आहेत. आणि रामप्रभू म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी प्रभू रामचंद्राच्या वेशामध्ये जांबवंताला आशीर्वाद दिलेला आहे, दर्शन दिलेलं आहे. जांबवंत म्हणतोय, हे बघा, हा जो मणी तुम्ही मला मागायला आलेले आहेत, हा मणी मी तर तुम्हाला देऊ शकत नाही, कारण हा मणी मी माझ्या मुलीला दान दिलेला आहे. आणि बापाने मुलीला दान दिलेली वस्तू परत घ्यायची नसते. मी तर तो मणी माझ्या मुलीला दान दिलाय. आणि हे बघा, आता माझं बी पूर्ण आयुष्य आता संपलेलं आहे. आता द्वापार युग सुरू झालं, तुमचं दर्शन झालं, आणि आता माझं काही काम राहिलेलं नाही. मला एकुलती एक मुलगी आहे, जांबवंती, इतकी सुंदर होती दिसायला. ती जांबवंती म्हटले, माझ्या एवढ्या मुलीचा तुम्ही स्वीकार करा, पाणी ग्रहण करा, आणि हुंड्यामध्ये मी हा मणी तुम्हाला देऊन टाकतो, दहेज म्हणून. आणि जांबवंताने त्या मुलीला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला दिलेलं आहे. भगवंताने तिचा पाणी ग्रहण केलेलं आहे. आणि जो मणी सैमंत घेतला होता, तो मणी त्या मुलीला हुंड्यामध्ये कन्यादान म्हणून तो देण्यात आलेला आहे. भगवान परमात्म्याला नुसता मणी नाही मिळाला, तर मण्यासोबत एक पत्नी सुद्धा मिळाली. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा दुसरा विवाह संपन्न झाला, तो जांबवती सोबत. पहिला रुक्मिणी. ध्यानात ठेवा, आजपर्यंत आपण कृष्णाचं लग्न अनेक ऐकले, पण बायका किती आणि कोणाच्या आहेत आणि काय काय हे काही माहिती नाही आपल्याला. पहिली भगवान श्रीकृष्णाची पत्नी माता रुक्मिणी, दुसरी भगवान श्रीकृष्णाची पत्नी झाली आता जांबवती, तिसरीचं चरित्र आहे का. ज्यावेळेस हा मणी घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या सत्राजिताकडे आले आणि म्हटले, हे असं असं घडलंय, ही सत्य परिस्थिती, माझ्यावर विनाकारण तू आळ घेतला. आणि मग सत्राजित म्हणला, मी असं बोललो नव्हतो, पण ही लोकांमध्ये अशी चर्चा होती. काय होती? लोकांमध्ये चर्चा. आणि हे लोक सुद्धा असेच ना महाराज, या लोकाचा अंदाज बडे बडे मोठमोठे नेते मंडळी सुद्धा अजून लागलेला नाही. मोठमोठे नेते मंडळी सुद्धा अंदाज बांधतात, पण त्यांचा अंदाज फोल ठरतो. आणि तो म्हणाला, मी तर असं बोललोच नाहीये, पण लोकांमध्ये चर्चा मात्र तशी होती. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने मणी त्याला आणून दिला, त्यावेळेस लोकांची लगेच चर्चा बदलली. लोकांमध्ये चर्चा बदलली. लोक म्हणायला लागले, अहो, तो भगवान श्रीकृष्ण, काय कमी त्याला, तो द्वारकेचा राजा आहे, तो कशाला चोरी करील, तो का आता लहान राहिला का, त्याला काय गरज आहे चोरायची. ह्या सत्राजिताला कळत नाही, यानं विनाकारण आळ घेतला त्याच्यावर. लोकांनी पलटी मारली लगेच. लोक आता सत्राजिताला नाव ठेवू लागले. मग आता एवढा मोठा सत्राजित राजा, त्याला लाज वाटू लागली की विनाकारण आता माझ्यामध्ये आणि भगवान श्रीकृष्णामध्ये या लोकांनी काय केलं, दुरावा निर्माण केलेला आहे. भगवान परमात्म्याचं आणि आपलं जवळीक नातं कायमचं राहावं, याकरता सत्राजितानं भगवान श्रीकृष्णाला विनंती केली, भगवंता, माझी एक मुलगी आहे, तिचं नाव आहे सत्यभामा, या सत्यभामेचा तुम्ही स्वीकार करा. आपलं जर असं सासरं जावयाचं नातं जर झालं तर लोकांची तोंड बंद होतील. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, काय अडचण नाही. सत्राजिताने आपली मुलगी सत्यभामा हिचा विवाह भगवान श्रीकृष्णांसोबत लावून दिला. हे झालं भगवान श्रीकृष्णाचं तिसरं लग्न. पुन्हा एकदा रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा, 3 झालं. एकदा काय झालं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवांना भेटायला दिल्लीला गेले. दिल्ली हे आजपासून भारताची राजधानी नाहीये. अनादी काळापासून दिल्लीचं नाव पहिलं इंद्रप्रस्थ होतं. ते इंद्रप्रस्थ, तिथे पांडव राहत होते. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, युधिष्ठिर. पांडवाला भेटायला गेल्यानंतर दिल्लीमध्ये एक नदी वाहते, त्या नदीचं नाव आहे यमुना. तीच नदी खाली मथुरेला आणि वृंदावनला येते. त्या काळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, चला आपण थोडं यमुनेच्या तीरावर फिरायला जाऊ. भगवान श्रीकृष्ण परमात्मा यमुनेच्या तीरावर फिरायला गेल्यानंतर घाटावर एक स्त्री, मुलगी म्हणा, उपवर झालेली,
ती पूजा अर्चा करत बसलेली होती सकाळी सकाळी सूर्याची. एकटी आहे, कोणी नाहीये. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुन आहे. देवाने विचारलं, का रे ही कोण स्त्री, कशासाठी आराधना करते, काय पाहिजे तिला, जरा जा विचारपूस करून ये. अर्जुन गेला. आपण कोण आहात? तिनं सांगितलं मी सूर्याची मुलगी, माझं नाव कालिंदी. माझं नाव काय? कालिंदी. आणि काय करता यमुनेच्या तीरावर? काय नाही, मला द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण पती स्वरूपात मिळावेत म्हणून माझी ही चाललेली तपश्चर्या आहे, आराधना आहे, पूजा अर्चा आहे. अर्जुन देवाजवळ आले, म्हणाले, कृष्णाला म्हणाले, देवा जे चाललेत ना पूजा अर्चा ती तुमच्यासाठीच चाललेली आहे. आणि मग दोघांची ओळख करून दिली, हेच श्रीकृष्ण आहेत. आणि त्या श्रीकृष्णांसोबत त्या ठिकाणी यमुनेच्या तीरावर सूर्यपुत्री कालिंदीचा विवाह भगवंताशी झालेला आहे. किती झाल्या? रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा, कालिंदी. अशा किती बघायच्या आपल्याला? 16,108. प्रमुख 8 आहेत, बाकी 16,100 त्या एकाच वेळेला, ते पण सांगणार आहे. पुढे अवंती देश म्हणजे आत्ताचं उज्जैन. पूर्वी उज्जैनला नाव होतं अवंती. अवंती देशाचा राजा 2 भाऊ होते, विंद, अरविंद. या दोघांना एक बहीण होती, तिचं नाव होतं मित्रविंदा. मित्रवृंदा किंवा मित्रविंदा. राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी पूर्वीपासून मुली देण्या घेण्याचा हा जास्त प्रघात आपल्याकडे आहे. मोठं घर आहे, त्यांच्याशी आपले संबंध, नातेसंबंध जोडलेले कायमचे चांगले राहावेत म्हणून हा संबंध जोडायचा. विंद आणि अरविंद हे चांगले उज्जैनचे राजे होते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याशी एक राजनैतिक संबंध नाही, त्या काळात इंद्रप्रस्थ दिल्लीचं राज्य, धृतराष्ट्र, त्याचा मुलगा दुर्योधन, त्याच्याशी आपले संबंध जोडावेत आणि म्हणून विंद आणि अरविंद यांनी आपली बहीण मित्रवृंदा हिचा विवाह दुर्योधनाशी करायचं ठरवलं. कोणासोबत? दुर्योधनासोबत. कारण दुर्योधन त्या काळचा पांडव कुळातला पहिला राजा आहे, धृतराष्ट्राचा पुत्र. जरी त्याला बुद्धीचा भाग कमी असला तरी तो राजाच होता आणि राजा म्हणूनच मेला तो सुद्धा. भरपूर त्याने सुंदर राजवैभव भोगलेलं आहे. त्या राजकुलाशी, राजघराण्याशी संबंध प्रस्थापित करण्याकरता विंद अरविंद या दोघा भावांनी आपली बहीण मित्रविंदा हिला देण्याचं ठरवलेलं आहे. मात्र मित्रविंदेनं दुर्योधनाला नापसंती दिलेली आहे, मला त्याच्याशी विवाह करायचा नाही. मग कोणाशी करायचा? मी केला तर फक्त भगवान श्रीकृष्णाशी विवाह करणार आहे, अन्यथा मी कोणाशी विवाह करणार नाही. मग त्या मित्रविंदेचा स्वयंवर ठरवण्यात आला. त्या स्वयंवरासाठी देशोदेशीचे राजे आले, दुर्योधनही त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सुद्धा आले. त्या स्वयंवरामध्ये मित्रविंदेनं कोणाचीही पर्वा न करता, आपल्या भावांची पर्वा न करता, जाहीर असंच झालं होतं, दुर्योधनाच्या गळ्यामध्ये वरमाला घालायची, पण हे सगळं बाजूला टाकून कोणाची पर्वा न करता मित्रविंदेने द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये वरमाला घातली आणि विवाह केला. अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णाचे 5 विवाह झाले. रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा, कालिंदी आणि आता ही मित्रविंदा, 5 झालेले आहेत. पूर्वीच्या काळी या भारत देशामध्ये अनेक राज्य होते. कौशल राज्य, कौशल नरेश राजा नग्नजित, त्याची मुलगी आहे, तिचं नाव आहे सत्यादेवी. त्या सत्यादेवीचा स्वयंवर ठरवण्यात आला आणि त्या स्वयंवरामध्ये एक पण ठेवला होता. काय पण? की एक दोरी आणि 7 बैल एका दोरीमध्ये
7 बैलांना येसन घालायची. ते 7 बैल म्हणजे काय, असे का गरीब नव्हते, ते चांगले असे शिंगावाले मारके बैल, जे एकदम जे तुमच्या गाड्या बैलाचे बैल असणार असे पोचलेले, असे 7 बैल एकाच माणसानं एकाच दोरीमध्ये 7ही बैलाने येसन घालायचे. अशा पणामध्ये सगळे हरले आणि भगवान श्रीकृष्ण ते पण जिंकले. आणि म्हणून सत्यादेवीने भगवान श्रीकृष्णांच्या गळ्यात वरमाला घातली. अशा पद्धतीने कृष्णांचा 6वा विवाह संपन्न झाला. रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा आणि आता ही सत्यादेवी, 6 झाले. त्याच्या पुढे भगवान श्रीकृष्णांचे वडील, त्यांचं नाव आहे वसुदेव. नंदबाबा हे वडील नाहीत, ते पालक आहेत. भगवान कृष्णांचे वडील कोण आहेत? वसुदेव. आणि आई कोण आहे? माता देवकी. भगवान श्रीकृष्णांचे वडील वसुदेव, त्यांची एक बहीण आहे सख्खी, तिचं नाव आहे श्रुतकीर्ती. तिला फार लांब दिलं होतं. जसं नाही का आपल्याकडं मुली देतात, शक्यतो आपल्या पंचक्रोशीतल्या गावांमध्ये पाहुण्या रावण्यामध्ये संबंध राहावेत म्हणून दिले जातात. पण तिला असं एवढ्या लांब दिलं, पार मराठवाड्याच्या पलीकडे म्हटलं तरी चालेल, लांब. कधीही माहेराला जाणं येणं घडत नव्हतं. कधी पाहुण्याकडे जायचं म्हणलं तर खूप टाइम आवर्जून काढायला लावण्याचा, तसं कोणी जात येत नाही. आणि म्हणून त्या श्रुतकीर्ती नावाच्या आत्याने, कृष्णाची आत्या आहे ना, मग त्यांनी वसुदेवांना प्रार्थना केली की मला एकटीला इकडे दिले, आपल्या इकडे नातेसंबंध वाढले पाहिजे, त्याशिवाय आपलं जाणं येणं होणार नाही. म्हणून माझी मुलगी, तिचं नाव आहे भद्रा देवी, माझ्या मुलीला तुम्ही सून म्हणून करावी अशी माझी इच्छा आहे. मी वसुदेवाने ते ऐकलं आणि कृष्ण भगवान परमात्म्याचा श्रुतकीर्ती आत्याच्या मुलीसोबत भद्रा, तिच्यासोबत भगवंताचा विवाह संपन्न झाला. अशा पद्धतीनं भगवंताचे 7 विवाह पार पडले. रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, सत्यादेवी आणि भद्रा, अशा 7 झाल्या. आता एक आहे प्रमुख 8 राण्या. मद्र देशाचा राजा, त्याची कन्या लक्ष्मणा, त्यानं सुद्धा आपल्या मुलीचा स्वयंवर ठेवला. आणि तो स्वयंवर जरा विचित्र होता. कसा? खाली पाणी आहे, वरती एक असं चक्र फिरतंय, त्याच्यामध्ये एक मासा आहे. त्या माशाला खालच्या पाण्याच्या प्रतिबिंबात बघायचंय आणि खाली पाहून त्या माशाच्या डोळ्याचं भेदन करायचं. पाण्यात पाहून वरती चक्रात फिरणारा मासा, त्याचा डोळा बाणाने उडवायचा आहे. असा जो पण ठेवला, त्या पणामध्ये सर्वजण हारले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने तो पण जिंकला. आणि म्हणून मद्र देशाचा राजा, त्याची कन्या लक्ष्मणा, त्या लक्ष्मणाचा विवाह भगवान श्रीकृष्णांसोबत झालेला आहे. अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णांचे प्रमुख 8 विवाह पार पडलेले आहेत. गोपाल कृष्ण भगवान की. राजा शिवछत्रपतींनी सुद्धा स्वराज्य निर्मितीसाठी, हे असं संपूर्ण जमवण्यासाठी 8 राण्या केल्या होत्या, बरोबर ना? 7 सॉरी. का केल्या? की केवळ स्वराज्याला विस्तार होण्यासाठीच केल्या होत्या. म्हणून 8 राण्या भगवान श्रीकृष्णांच्या झालेल्या आहेत. म्हटले आम्ही तर असं ऐकलंय, कृष्णांच्या 16,108 पत्नी आहेत. आत्ताशी आम्हाला 8 कळाल्या, 16,000 अजून 100 बाकी आहेत. अशा जर एकी सोबत विवाह केला असता तर आयुष्य किती माहीत, आयुष्यात नुसते लग्नच करीत राहायचे आहे की नाही. 16,108. कृष्णचरित्र अतिविचित्र, रामचरित्र परम पवित्र. आणि 16,108 पत्नी आहेत. त्या सगळ्या पत्नी आपण बघूया. तत्पूर्वी एक छोटस भजन घेऊ आणि पुढचं चरित्र आपण स्वतंत्र भाग बघूया. हरी
हरि शरणं 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 हरि बोला हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि गोपाल कृष्ण भगवान की, राधा रानी की, श्री सुखदेव भगवान की, श्रीमद् भागवत महापुराण की। भगवान श्रीकृष्णांची 8 प्रमुख विवाह झालेले। जेवढे काही विवाह झाली ते सगळे विवाह असे अचानकच झाले। कुठलाही विवाह अशी व्यवस्थित तीट काढून असा कुठला विवाह झालेला नाही। यांचा बायोडेटा त्यांचा बायोडेटा, कुठला तरी मुहूर्त बघायचा, असला कुठलाही प्रकार भगवंताच्या आयुष्यात घडलेला नाही। नियोजित कुठला कार्यक्रमच नाही। आणि म्हणून जिथं जाईन तिथं असं सहज
अचानक भगवंताचे विभोजन झाले. एकदा काय झालं, नरकासूर नावाचा एक राक्षस दैत्य, आपण दिवाळी साजरी करतो त्या दिवशी नरक चतुर्थी असते. त्या नरक चतुर्थीचा इतिहास हाच आहे. त्या नरकासुरानं असा पण केलेला होता की मी 20,000 पत्न्या करीन. किती? 20,000. आता अवघडच आहे चरित्र म्हणजे, आहे का नाही? 20,000 पत्नी म्हणजे त्यांना सांभाळायचं कधी, त्यांचे घर किती, काय किती, त्यांचे विस्तार केवढा मोठा. संपूर्ण भूमीवरती त्यांनी कमान ठेवलेली होती, कब्जा. म्हणून त्याला भूमिपुत्र म्हटलं जात होतं. आणि भूमिपुत्र आहे तो म्हणून त्याचं नाव भौमासूर सुद्धा आहे. नरकासूर म्हणतात त्याला, भूमिपुत्र असल्यामुळं भौमासूर सुद्धा म्हणतात. त्याने 20,000 राजकन्यांसोबत विवाह करणार असा पण केलेला होता. तर आतापर्यंत त्याच्या बंदीखान्यामध्ये 16,100 राजकन्या त्यांना आणून कैद केलेल्या होत्या. किती? 16,100 राजकन्या त्यानं आपल्या बंदीखान्यामध्ये कैद करून ठेवलेलं होतं. त्याच्या नगरीचं नाव आहे प्रागज्योतिषपूर. तो ज्या शहरात राहत होता त्या शहराचं नाव आहे प्रागज्योतिषपूर. पण त्या 16,100 ज्या स्त्रिया होत्या राजकन्या, त्यांना बंदी करून ठेवलं होतं. त्या राजकन्या सतत भगवंताचा दावा करत होत्या की आम्हाला या बंदीखान्यातून सोडवा, आम्हाला त्याच्या भौमासुराच्या तावडीतून सोडवा, त्याच्यापासून आम्हाला वाचवा. याच्याकरता ती रोज त्या 16,100 कन्या भगवंताची आराधना करत असत, त्याचं चिंतन करत असत. भगवंताला ही गोष्ट नारदांनी सांगितली. ओ म्हणे देवा, तुम्ही काय इकडे झोपा काढताय? अहो तुमची भक्ती 16,100 एकत्र म्हणून सगळ्या राजकारण्या करतात. त्या नरकासुराच्या कारागृहामध्ये बंदिस्त आहेत, त्यांना मुक्त करण्याकरता त्यांनी तुमची आळवणी करत आहेत. भगवान परमात्म्याला समजलं की त्या मला शरण आलेले आहेत, जे शरण मला येतात त्याला बंधनातून मुक्त करणं हे माझं काम आहे. भगवान परमात्मा लगेच गरुडावर आरूढ झालेले आहेत, सोबत सत्यभामेला घेतलेलं आहे आणि त्या प्रागज्योतिषपुरावरती चाल करून गेलेले आहेत. तर त्या प्रागज्योतिषपुराच्या प्रवेशद्वाराला एक मोठी कमान आहे. त्या कमानीवरती 5 मुखाचा एक दैत्य, त्याचं नाव आहे मुरारी. काय नाव आहे? मुरारी. तो मुरारी नावाचा दैत्य, मूर नावाचा दैत्य, मूर नावाचा दैत्य त्या प्रागज्योतिषपुराचं रखवालदार आहे. तो रक्षक आहे, नगर रक्षक. त्याच्या परवानगीशिवाय गावात कोणीही प्रवेश करू शकत नाही. आणि त्या मूर नावाच्या दैत्यानं भगवान श्रीकृष्णाला अडवलं. कुठं चालले तुम्ही? जाता येणार नाहीये. भगवंताचं आणि त्या मूर दैत्याचं युद्ध झालं. त्या 5 तोंड असलेल्या मूर दैत्याला भगवान परमात्म्याने मारलं. तर मूर दैत्याला मारणं एवढं काही सोपं नव्हतं. मूर दैत्याला मारणं म्हणजे साक्षात नरकासुराला मारणं. आणि तो मूर दैत्य मेला, त्याचं वध केला. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला इथे एक नाव मिळालंय, मूर दैत्याचा अरी म्हणजे शत्रू. भगवंताने मूर दैत्याला मारलं म्हणून भगवंताला नाव मिळालं मुरारी. काय मिळालं? आपण म्हणत नाही का, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव.
हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान की। त्या 16,100 असलेल्या राजकन्या यांनी श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची आराधना केली, आम्हाला याच्यातून बंधनमुक्त करा। भगवंताने त्या नरकासुरासोबत युद्ध केलं, त्या नरकासुराला म्हणजे त्या भौमासुराला मारलं आणि त्याच्या बंदीखान्यामधून त्या 16,100 राजकन्यांना मुक्त केलं। आम्ही बंधनातून मुक्त झालो म्हणून त्यांना आनंद झाला। त्या दिवशी दीपावली साजरी केली जाते। दीपावलीचं कारण कळलं ना काय? आम्ही बंधनमुक्त झालो नाही आणि म्हणून तो नरक चतुर्थी म्हणजे तोच नरकासुर। अशा पद्धतीनं मग त्या 16,100 राजकन्या म्हणाल्या, आम्हाला नरकासुरानं पळून आणलेलं आहे, आता एवढ्या दिवस याच्याकडे राहून आता आम्हाला घरी गेल्या परत कोण आमचा स्वीकार करणार आहे? कोणी करणार नाही। आम्ही आमचं जीवन तुला समर्पित केलेलं आहे, तू आम्हाला बंधनातून मुक्त केलंय, आम्ही तुला आमचं जीवन समर्पित केलेलं आहे, आम्ही आमचं जीवन तुझ्या चरणावर समर्पित केलेलं आहे, तुम्हीच आम्हाला आता नवजीवन दिलेलं आहे। तर आता आमची एक विनंती आहे, आम्हाला पत्नी म्हणून आमचा स्वीकार करा। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जर चालून येत असेल तर काय अडचण आहे का नाही? आणि म्हणून त्या 16,100 राजकन्यांसोबत भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा विवाह संपन्न झाला। म्हणजे एका ठिकाणी 16,100 आणि पहिल्या 8, आता किती झाल्या? 16,100। गोपाल कृष्ण भगवान की। त्याला तुम्हाला कोणी जरी विचारलं कृष्णाला पत्नी किती आहेत, तर तुम्ही आता सांगू शकता की बाबा 16,100। नुसतं आतापर्यंत ऐकून होतो, पण त्या कोणाच्या होत्या, कोण होत्या, याचा इतिहास आपल्याला माहिती नव्हता। भागवतामध्ये हे सगळं सांगितलंय। अशा पद्धतीने भगवान परमात्मा आपला परिवार सांभाळत होते। परिवार काय लहान नव्हता। 16,000, नीट ऐका, 16,108 पत्न्या, एका पत्नीला 10 मुलं आणि 1 मुलगी। तात्या, एका पत्नीला 10 मुलं आणि 1 मुलगी नाही। भागवतात सांगितलंय, मोठा 56 कोटी यादव आहेत सगळे, देवाचं सैन्य। 56 कोटी आहे। 56 कोटी कमी विस्तार आहे का तो? 56 कोटी यादव सेना निर्माण झाली होती। शेवटी देवालाच भीती वाटू लागली, माझा परिवार एवढा झाला, आता काय होईल? माझा परिवार मलाच आता कसा आहे आवरणार नाहीये। शेवटी जे व्हायचं तेच झालेलं आहे, बघणार आहोत आपण पुढे। भगवान परमात्मा परिवार सांभाळत आहेत, घरात कशाची कमी नाहीये। जरी 16,108 पत्न्या होत्या तरी प्रत्येकीला स्वतंत्र एक फ्लॅट होता, है का नाही? असं काही एकत्र कुटुंब पद्धती जरी असली तरी प्रत्येकाचं स्वतंत्र होतं।
आणि मग एकदा नारदाला म्हणे लग्न करायची इच्छा झाली. नारदजी म्हणतात आता मला या वयात कोण बायको देईल. नारदांच्या लक्षात आलं की आपला जो देव आहे त्यांना 16,108 आहे, त्याच्यातली एक जरी दिली तर माझं भागतंय म्हणे का नाही. आणि म्हणून नारदजी भगवान श्रीकृष्णाकडे गेले. देवाला म्हणतात देवा आता चरित्र मोठं आहे, मला लग्न करायची इच्छा आहे पण आता पत्नी कोण देणार नाही, तुमच्याकडे 16,108 आहेत त्यातली एक मला द्या. देव म्हटले काही अडचण नाही. हे जे 16,108 बंगले, ज्या बंगल्यामध्ये मी नसल ती पत्नी म्हणले तुला घेऊन टाक. नारद जे सकाळपासून जे धोंडायला सुरुवात केली नारदांनी, पहिल्या बंगल्यात शिरले तर तिथं भगवान परमात्मा आंघोळ करत होते. पहिल्या पत्नीने लगेच टॉवेल द्यायला तिथे समोर हजर झाली. पळत पळत दुसऱ्या बंगल्यामध्ये गेले, तिथे भगवान परमात्मा गंध लावत होते, ती चंदन उघडून देत होती. तिसऱ्या बंगल्यामध्ये गेले, तिथं भगवंत नाश्ता करायला बसले होते, एक नाश्ता वाढते. चौथ्या बंगल्यामध्ये भगवान परमात्मा बाहेर चालले, एक जण सुवर्ण थाली घेऊन भगवंताचं पूजन करते. दिवसभर नारद फिरले पण एक सुद्धा बंगला रिकामा दिसला नाही. शेवटी नारदाला पत्नीच करायची आहे ना, तर म्हणून पुढचं एक नारदाचं चरित्र आहे. नारदजी को वही नारदी, स्वतः नारदालाच नारदी करून टाकलेले एके ठिकाणी. तेव्हापासून नारद लग्न करायचं नाव सुद्धा घेत नाही. अशा पद्धतीने भगवंताचा परिवार फार सुंदर चालला होता. हे बघा, परिवार कुणाचा जरी असला, बायकोचा जो त्रास आहे तो शिकलेली असो नाही तर नाही शिकलेली, शिकलेलीचा तेवढा त्रास आहे आणि न शिकलेली तिचीचाही तेवढा त्रास. देवाची जरी असली तरी ती बायकोच आहे आणि संतांची जरी असली तरी ती बायकोच. बायकोमध्ये काही फरक नाही. भगवान परमात्म्याला एवढ्या बायका, एके दिवशी देवाचं आणि रुक्मिणीचं खटकलं. हे चालूच असते, भांड्याला भांड लागतच आहे का नाही. देवाचं आणि रुक्मिणीचं खटकलं. देव म्हणतात आता थोडीशी हिचे पण आपण काय केली पाहिजे, मस्करी थट्टा केलीच पाहिजे. का ग म्हणे, मग एवढं तुला मोठं स्थळ आलं होतं अगोदर, दमघोष पुत्र शिशुपाल दिसायला माझ्यापेक्षा गोरा आहे, राजाचा पुत्र आहे, त्याच्यासोबत लग्न करायचं ना, मग माझ्याशी कशाला केलं, मित्र काळा आहे. आणि माझी ख्याती म्हणजे काय, म्हणजे चोर. एक गोकुळात मथुरेत सगळीकडे मला चोर म्हणून ओळखलं जातं, गवळ्याचा मुलगा म्हणून ओळखलं जातं. एवढं सगळं माझं हे असून सुद्धा मग माझ्याशी लग्न कशाला केलं. पाहता पाहता भांडण फारच विकोपाला गेलं ना, आणि जास्त भांडण झाल्यावर मग काय होतं, संयम सुटतो. नंतर रुक्मिणी मातेला काहीच कळायला मी कोणासोबत भांडले, काय व्हायला लागले. आणि शेवटी भांडण करता करता हे सगळं ऐकल्यानंतर रुक्मिणी माताला चक्कर आली, चक्कर. आणि चक्कर येऊन रुक्मिणी माता खाली पडलं. काय करावं समजायला. आणि मग आपण जरा जास्तच बोललो असं भगवंताला वाटलं. रुक्मिणी मातेला पाणी पाजलं, तिला जवळ घेतलं, कानं फुकले, तिला सावधान केलं. आणि काय झालं परत गोड बोलायला लागले. नाही तुम्ही असं कसं काय बोलले. पुन्हा रुक्मिणी माता म्हणते नाही बरोबर आहे, तुम्ही काळेच आहेत, मला माहिती आहे काळेच आहेत. कारण देवाचा संतांनी रंग हायचाची काळा अनादी बहु काळा. देवानं जेवढं स्वतःहून बोललं होतं तेवढं सगळं रुक्मिणीने खरं करून दाखवलं. म्हणजे लाक्षणिक अर्थानं अशा पद्धतीनं भगवान परमात्मा आणि त्यांच्या परिवारामध्ये थोडंसं भांड्याला भांडं पण लागलेलं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. देवाच्या घरामध्ये काही नव्हतं, म्हणजे काही कमी नव्हतं. एक धर्मसभा होत होती रोज द्वारकेमध्ये. सकाळी एक धर्मसभा व्हायची, त्या सभेला एक खुर्ची कायम रिकामी असायची. कोणी आला तरी त्या खुर्चीवर बसायचं, दुसरा कोणी आला त्याच्यासाठी एक खुर्ची, अशी कायम एक खुर्ची रिकामी असायची. एकदा काय झालं, आता चरित्र बरेच आहे त्याच्यामध्ये. अगोदर आपण भगवान श्रीकृष्णांचा पुत्र प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध, या अनिरुद्धाचं लग्न बघूया. देवाच्या नातवाचं लग्न. कृष्ण भगवान परमात्म्याचा नातू अनिरुद्ध, त्याला 2 बायका होत्या.
अनिरुद्धाला. पहिली जी पत्नी आहे ती रुक्मिणी मातेचा भाऊ, त्याचं नाव आहे रुक्मी. रुक्मी हे 5 भाऊ आहेत. रुक्मांगद, रुक्मकेशी, रुक्मबाहू असे 5 भाऊ आहेत. त्यातला जो मोठा रुक्मी, त्याची नात तिच्यासोबत लग्न ठरलं. आता ही सगळी मंडळी पाहुणे होऊन तिकडे कौंडण्यपुराला गेली, रुक्मिणीच्या माहेराला. तिथं गेल्यानंतर काय झालं, आता पाहुणे म्हणून गेल्यानंतर पूर्वीचे लग्न म्हणजे काय 1 दिवसाचा वन डे खेळ नसायचा, आहे का नाही, कसोटी सामने असायचे. नवरदेव, मला तर असं आठवतं आहे ना, 25 वर्षापूर्वी साधारण नवरदेव अगोदर 4-4, 5-5 दिवस आधीच जाऊन बसायचं तिकडे सासरवाडीला लग्नाच्या आधी. आणि ते काय म्हणतात, ते गडेंगर जेवण, ते बरंचसं काहीतरी मोठा मोठा कार्यक्रम असायचा. हल्लीच्या नवरदेवांचं तसं आजकाल दुर्भाग्य म्हणावं लागेल, आहे की नाही. एका दिवसात सगळा कार्यक्रम आहे. सकाळी धामधूम, दुपारी तामटूम, संध्याकाळी सामसूम. पूर्वी नवरदेव अगोदर 4-4 दिवस जायचा आणि मग एक तिथं राहायचा सगळा कार्यक्रम. ही सगळी मंडळी अगोदर गेली. बळराम दादा, भगवान श्रीकृष्ण सगळे गेले. क्षत्रिय माणसं आहेत. मग काय टाइमपास करायचा, द्यूत खेळायचं. द्यूत हा एक क्षत्रियांचा खेळ आहे. तो जुगार टाईप एक खेळ, क्षत्रियांचा तो खेळ आहे. आता कोणी खेळत नाही. जसं बुद्धिबळ आहे तसा तो खेळ आहे. मग त्या खेळामध्ये काय झालं, रुक्मी आणि हे बळीराम दादा खेळ खेळत असताना बळीराम दादा जिंकले आणि रुक्मी हारला. त्याला वाटलं एकदा मी हारून दुसऱ्यांदा खेळले तरी बळीराम दादा जिंकले, तिसऱ्यांदा बळीराम दादा जिंकले. म्हणले हे सगळं तुम्ही चूक आहे तुमची, म्हणजे तुम्ही काय खेळते, हे तुमचं खेळणं बरोबर नाही. पुन्हा 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 माझ्यासोबत तुम्ही खोटा खेळ खेळायला लागले. हे मी हरू शकत नाही, मी क्षत्रिय आहे, मी एवढा बुद्धिमान आहे, तुम्ही खोटा खेळ खेळायला लागले. असा आळ घेतला बळीराम दादा. पण ते म्हणले आम्हाला खोटं ठरवतो, तुझं खरं करतो. असं करता करता त्या लग्नामध्येच यांचं